गोंडेगांव का कब होगा पुनर्वसन? WCL वेकोली से गोंडेगांव वासी त्रस्त। निवृत्त IAS किशोर गजभिये ने समस्या सुनी। नागपुर जिले के पारशिवनी तहसील अंतर्गत गोंडेगांव ग्राम जो कि सैकड़ों वर्षों से बसा हुआ है। 1970 के दशक में गोंडेगांव में WCL का आगमन हुआ। कालांतर से गोंडेगांव के आसपास चारों ओर WCL ओपन खदान तथा अंडरग्राउंड के कार्य होने लगे। ओपन खदान से निकले हुए मिट्टी के ढेर आज बड़े बड़े पहाड़ों में तब्दील हुए। जनवरी 2013 में गोंडेगांव के पुनर्वसन का आदेश WCL द्वारा निकाला गया तथा जिन निवासियों की आसपास में खेती या अन्य ज़मीनें थी उनकी खेती WCL द्वारा आवंटित कर उन्हें WCL में नौकरी प्रदान की। उन्हें साथ ही उन्हें मुआवजा भी दिया गया। ऐसे कई किसानों का एवं नागरिकों का पुनर्वास गोंडेगांव से कन्हान के आसपास किया गया। लेकिन जिन किसानों के पास किसी भी प्रकार की ज़मीन न होते हुए वे अपने पारंपरिक व्यवसाय तरीके से अपना जीवन यापन कर रहे थे, ऐसे 350 परिवार आज भी गोंडेगांव दुख भरी जिंदगी जी रहे हैं। गोंडेगांव यह ग्राम आज जंगल से घिरा हुआ पहाड़ों से बीच में दुर्गम में स्थित है, जहां आधुनिक बुनियादी ज़रूरतों की व्यवस्था नदारद है। नागरिकों का कहना है कि उनका भी पुनर्वास किया जाए, जिससे वे स्वयं अपना जीवन आधुनिक व्यवस्था में जी सके। गोंडेगांव वासी द्वारा निवृत्त IAS किशोर गजभिये को आमंत्रित किया गया तथा नागरिकों द्वारा उन्हें गांव की समस्याओं से रूबरू कराया गया। इस वक्त किशोर गजभिये द्वारा नागरिकों को आश्वासन मिला कि वह स्वयं इस नागरिकों की कानूनी लड़ाई लड़ेंगे। अब किशोर गजभिये द्वारा कानून की लड़ाई प्रशासनिक कामकाज का उन्हें अनुभव है, इससे नागरिकों द्वारा उन पर काफ़ी विश्वास जताया गया। साधारण सभा का आयोजन कर सर्वसाधारण सभा में देवाजी गजभिये, अरविंद पहाटे, तुलसीराम नामदेव पाटिल, रामदास वाघड़े, गुलाब राउत, पंजाबराव लांजेवार इनके साथ बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। तरी तर गावाच्या सभोवताल मातीचे मोठमोठे ढिगारे लावले, त्यामुळे वेस्ट मटेरियल फेकण्याकरता जे जळ वाहनाचे आवाजाही जोरात चालू असते, त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि हवेमध्ये धुळीचे कण पसरून मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध, बालरोग आणि साधारण व्यक्तीला हृदयरोग, दमा, अस्थमासारख्या बिमाऱ्या उत्पन्न होत आहेत। हे नाकारता येत नाही। तर 200 ते 300 मीटर 200-300 फूट उंचीचे मोठमोठे ढिगारे नैसर्गिक पाण्याच्या आपत्तीमुळे ढिगारे कोसळून गावात जीवितहानी आणि वित्तीय हानी होण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे। याची लवकरात लवकर पूर्ण करून नियमानुसार जे काही असेल नोकरी, उत्तम नुकसान भरपाई, उचित मोबदला, पुनर्वसन द्यायला हे सर्व देऊन लवकरात लवकर तडजोड करून येथील गावातील लोकांना लवकरात लवकर पुनर्वसन स्थळी विस्थापित करण्यात यावे अशी आमची इच्छा आहे। चालू आहे। मोठे मोठे अधिकारी येतात आणि ते निघून फक्त आपल्या स्वार्थासाठी निघून चाललेले जातात आणि WCLच्या मार्फत मध्येच तडजोड करून सेना निघून चालले जातात आणि गावाबद्दल कोणतीच ते गावाबद्दल विनंती पूर्णपणे ते करत सुद्धा नाही आणि गावाच्या आजूबाजू साईटनी सुद्धा त्यांनी इतकी गंदगी करून ठेवलेली आहे की ते सुद्धा त्या भागाला घुमू शकत नाही, जाऊ शकत नाही। अगर ते अधिकारी अगर कधी या स्पॉट वगैरे राहिले तर त्यांच्या परिवाराचा काय हाल होईल, त्यांनी असं समजायला पाहिजे की आमचा हाच परिवार बा इथं आहे, असं समजून मी एवढेच आपले 2 शब्द बोलतो। इतनी जोरदार चालू है, यानी इतने ओवरलोड चालू है कि यहाँ के कुछ घर गिर रहे हैं और कुछ घर क्या बोलते क्रैक हो रहे हैं और इसके बार बार क्या बोलते शासन को, WCL को अपन क्या बोलते इंटीमेशन देने के बाद में कोई सुनने को तैयार नहीं है। इसकी जांच की जाए, DGMS और शासन और WCL को और शासन को हमारा ये कहना है कि ये WCL जितनी मनमानी कर रही है हमारे बस्ती के ऊपर में, इनका जैसे समझ लो कि इनके डंपिंग की एवरेज है 50 से 60 डिग्री एवरेज का है, इन्होंने 100 डिग्री एवरेज के ऊपर में चली गई है। इनका जो काम करने की मनमानी है, ये मनमानी के ऊपर में इनके ऊपर में जो जांच एजेंसियां है, शासन की जो भी जांच एजेंसियां है, इन्होंने ध्यान देने की जरूरत है और हमारे गांव की जो जनता है, इनके प्राण रक्षा की सुरक्षा की जाए। उनको कोई रोजगार ना मिलते हुए इसमें पुनर्वसन होना चाहिए या फिर आपके परिवार को कुछ मांगे होंगी, उसके बारे में आपका क्या कहना है? हमारा यहाँ ये कहना है, गोंडेगांव में जो लोग गोंडेगांव में गए हैं उनको जिनकी खेती गई है उनको नौकरी मिली, पैसा मिला। अब वो WCL के एम्प्लॉयर हो गए,
उनके ऊपर WCL क्या की क्या नहीं की, इस वजह से वो चले गए। लेकिन हम यहाँ इतने साल से, हमारे दादा परदादा के जमाने से हम यहाँ खेती में हाथ मजूरी कर रहे हैं। तो हम हाथ मजूर जो लोग हैं, इनको कुछ भी मुआवजा ना मिलते हुए हमारे को जब तक के पुनर्वसन यहाँ से मिलता नहीं WCL या शासन के मार्फत, तब तक के हम यहाँ से उठने वाले नहीं है। और ये पुनर्वसन में हमको जब तक के WCL स्थायी क्या बोलते रोजगार देती नहीं, क्योंकि यहाँ से जाने के बाद में तो हमारा तो पेट तो ऐसे ही मारा जाएगा। और हम यहाँ पर बैठे हैं तो पेट के लिए ही बैठे हैं, हम यहाँ से जाएंगे तो वहां तो हमारे पेट के लिए तो कोई साधन है ही नहीं। तो इसलिए हमारे पेट की जिम्मेदारी जो WCL हमारा पुनर्वसन कर रही है, तो ये WCL ने हमारी जिम्मेदारी उठाने को ना, और इसके ऊपर जो शासन के अधिकारी है इन्होंने अपनी अमल बजावनी करने को ना। और जब तक कि हमारा पुनर्वसन यहाँ से होता नहीं, तब तक कि हम यहाँ से उठने वाले नहीं है। या तो हमारा ये क्या बोलते हैं प्रोसीजर बन गया कि वहां भूखे मरने से अच्छा यहाँ दब के मर जाए, वो चलेगा। और जब तक कि हम यहाँ पर बैठे हैं, तब तक कि शासन को हमारा ये कहना है कि WCL के तरफ से हमारे को कोई भी चीज की दबाव या क्या बोलते ये जो परेशानी है जो पैदा की है हमारे बस्ती के आजू बाजू में, जो इन्होंने नए नए नाले खोद के पानी जमा किए, हमारे रोड बंद कर दिए, जैसे जूनी गांव गोंडेगांव का जो आने जाने वाला रास्ता है, जो आपका जो आने वाला क्या बोलते जो कनान से आने वाला रोड है, ये रोड की आप आए तो इसकी दशा तो आपको पता ही होगी। कलेक्टर साहब पिछले बार आए, इनको घरकुल का पैसा दिखा, लेकिन रोड का कंडीशन नहीं दिखी, WCL को भी नहीं दिखती, रात दिन बोलू का महत्वाचं हम वाले जे WCL जे पॉल्युशन केलंय WCL ना, त्या पॉल्युशन मध्ये बरेचशा लोकांना त्रास होत आहे आणि बरेच खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। आणि जोपर्यंत WCL आमची जोपर्यंत मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। हा पॉल्युशन आणि जोपर्यंत आमचं पुनर्वसन होणार नाही इथं तोपर्यंत आम्ही इथून हलणार सुद्धा नाही इथून। बस हे आमची इच्छा आहे, परंतु WCL ऐकून घेत नाही आणि कोणतेही कार्य आमच्या गरिबाचं करत नाही। म्हणून आमची हे इच्छा आहे की आमच्या गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि आम्हा सर्वांना रोजीरोटी मिळाली पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, या आमच्या घराचा मोबदला आजच्या डेटवर मिळाला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे। एवढंच बोलून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे। तुम्ही नोकरी द्याल त्याला उशीर लागेल। आम्हाला शेत जमीन सुद्धा मिळाली पाहिजे, ज्या लोकांना रोजगार नाही त्या लोकांना जमीन सुद्धा मिळाली पाहिजे। आम्हाला प्रत्येकाला 2-2 एकर जमीन आम्हाला कसण्यासाठी मिळाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत। जे डम्पिंग झालेलं आहे त्या डम्पिंगमुळे सर्व पहाड तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी कोळशाची राख चारी बाजूला पसरलेली आहे, रस्ते खराब झालेले आहेत, मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ते नाही, सायकल मोटरसायकलनं जाता येत नाही। या ठिकाणी जंगल होतं, ते जंगल सगळं तोडण्यात आलं। या ठिकाणी नर्सरी लावली WCLनी वन खात्याच्या मदतीनं, परंतु ते नर्सरी सुद्धा नष्ट झाली, जळून गेली। त्या नर्सरी आता शिल्लक राहिला नाही, ते एक थोतांड होतं। तर या नर्सरीच्या कामामध्ये, पुनर्वसनाच्या कामामध्ये, रस्त्याच्या कामामध्ये, हे डोंगर लागले जे राखेचे, याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप आहे। आणि म्हणून आम्हाला जोपर्यंत तुम्ही आम्हाला जमीन देत नाही आणि एका घरटी एक नोकरी देत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन आहे एक प्रकारचं, हा आंदोलन आमचं चालू राहील। किंवा नवीन ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करत नाही आमच्या मागण्या पूर्ण करून, तोपर्यंत आम्हाला रोजगार भत्ता देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। तर या 3 मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आजपासून आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। सर्व जनता आपल्या सोबत आहे, या सर्व लोकांचा निर्धार आहे। एक सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट, हे लोक कोण आहेत? हे लोक श्रीमंत लोक आहेत का? पैसेवाले लोक आहेत का? जमीनदार आहेत का? मालगुजार आहेत का? हे सर्व लोक अनुसूचित जातीचे, जमातीचे, OBC आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे गोवारी आणि माना समाजाचे लोक आहेत। आणि म्हणून या समाजातील दुर्लक्षित आणि अतिशय शोषित पीडित लोकांवरती हा अन्याय होत आहे। या अन्यायाचं निराकरण महाराष्ट्र सरकारने करावं। WCL फार मोठी कंपनी आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पुनर्वसनासाठी पैसा ठेवलेला आहे, परंतु पुनर्वसनाच्या नावाखाली काही अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे कलेक्टर, कमिशनर आणि मंत्री, पालकमंत्री यांना असे निवेदन करतो की आमचं पुनर्वसन पूर्ण करा, आम्हाला रोजगार द्या, आम्हाला नोकऱ्या द्या, आम्हाला शेती द्या। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आता आम्ही आंदोलनाचा निर्धार केलेला आहे, हे या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही सर्व जमा झालेलो आहोत। WCLच्या प्रदूषणामुळे या गावाच्या नागरिकांवर होणारा
आरोग्यावर जो परिणाम होत आहे त्यावरती काय एखादा आपल्याकडे आहे का तोडगा? WCLच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम झाला तर तुमच्यापैकी काही लोक असे असतील ज्यांच्या छातीमध्ये दुखतं, ज्यांना टीबी झाली, ज्यांना अस्थमा आहे, या पुढे आणि बोला. या अगोदर हातचे होऊन गेली आहे डेंग्यूचे. पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये गावकऱ्यांच्या मागणीवर आज आम्ही या ठिकाणी भेट दिली, त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि WCLच्या खदानीच्या संदर्भामध्ये या गावाचं जे पुनर्वसन झालेलं आहे, या पुनर्वसनामध्ये जे राहिलेले प्रश्न आहेत त्याच्याविषयी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावरती आज तक्रारी आपल्या मांडलेल्या आहेत. कोणत्या तक्रारी आहेत? की ज्यांच्याकडे जमिनी होत्या त्या लोकांना जमीन मिळाली, त्या कुटुंबात एक रोजगार भेटला म्हणजे नोकरी भेटली आणि त्या लोकांना नवीन प्लॉट सुद्धा मिळाले. परंतु 326 लोक असे राहिले या गावामध्ये ज्यांच्याकडे शेतजमिनी नव्हत्या. हे सर्व शेतमजूर लोक होते, कामगार लोक होते, हातावर कमवणारे, हातावर खाणारे लोक होते आणि या लोकांच्या घरांना आता इथून शिफ्ट करण्यासाठी WCL म्हणजे वेस्टर्न कोलफिल्डचे अधिकारी हे आग्रही आहेत. ते हट्ट धरून आले की या लोकांनी हटलं पाहिजे ना, आमची जागा रिकामी केली पाहिजे. हे लोक हटायला तयार नाहीत. काय मागणी आहे यांची? यांची मागणी आहे मागणी क्रमांक 1, ज्याप्रमाणे तुम्ही शेतजमिनीच्या लोकांना घरामागे एक नोकरी दिली त्याप्रमाणे आमच्या भूमिहीन शेतमजुरांना सुद्धा एक नोकरी दिली पाहिजे. कारण आम्ही इथे गेल्या आमचे दादा परदादा, आमचे आजोबा दादा परदाबा पंजोबा यांच्या काळापासून आम्ही इथे राहून राहिलो. आमचा रोजगार या आजूबाजूच्या शेतजमिनीवर अवलंबून होता, इथल्या वनजमिनीवर अवलंबून होता, इथल्या रोजगारावरती अवलंबून होता. परंतु आता शेतजमिनी हटल्या, घरं निघून गेले आणि मोठमोठे राखेचे डोंगर तयार झाले, दगडविटाचे डोंगर तयार झाले, रॉ मटेरियलचे डोंगर तयार झाले, रस्ते खराब झाले, पाणी वाहून पूर्ण जमीन खराब झाली. अशा स्थितीमध्ये आमचा रोजगार आता हिरावून घेतलेला आहे. आमचा रोजगार हिरावून घेतला, पोल्युशन प्रचंड प्रमाणात वाढलं. अशा स्थितीमध्ये आमच्या हाताला काम नाही आणि म्हणून आमच्या 326 लोक जे आहेत हे जरी भूमिहीन असले तरी ते या गावचे रहिवासी आहेत. या गावामध्ये त्यांची नाळ जुडलेली आहे, यांचे दादा पंजोबा सगळे या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणून आम्हाला पुनर्वसन म्हणजे स्थलांतर करण्याच्या पूर्वी एका घरामागे एक नोकरी आम्हाला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे.